तो आखिरकार इन लोगों ने गटर से गैस निकाल ही लिया भाई। भाई मैं भी देख करके हैरान रह गया यार। देखिए सर, आप लोग देखिए इस वीडियो को पहले। कैसा आ रहा है? क्या बोल रहे? बर्तन को उल्टा करके उसमें छेद करके पाइप डाल, और जो गटर से गैस निकलता था वो पाइपलाइन से उसके अपने चाय के खली में ले लिया, और वो चाय बनाने के लिए उसी गैस का उपयोग करके चाय बनाना। सिंपल सी टेक्निक, बर्तन को उल्टा करके उसमें छेद कर। देशाचे महान माननीय पंतप्रधान माननीय नरेंद्रजी मोदी यांनी काही वर्षांपूर्वी आपल्याला सांगितलं होतं की एखादं भांड उलटं करून त्याला छानपैकी एखादं भोक पाडून त्याच्यातून जर तुम्ही पाईप सोडलात आणि तो पाईप डायरेक्ट गॅस शेगडीला लावला तर तुम्हाला घर बसल्या उत्तम गॅस मिळू शकतो. आणि याचा कुठेतरी प्रयोग मोदीजींना करायचा होता. त्याच्यासाठी मोदीजींनी ठरवून असं धोरण काढलं की देशामध्ये एलपीजी गॅसचा तुटवडा निर्माण झाला पाहिजे. हे सगळं मोदीजी ठरवून करतायत, कारण त्यांना या देशातल्या नागरिकांना वैज्ञानिक बनवायचंय. ते स्वतः वैज्ञानिक आहेतच, पण त्यांना नागरिकांना सुद्धा वैज्ञानिक बनवायचं आहे. म्हणून त्यांनी जो सांगितलेला प्रयोग आहे तो आम्ही आज इथे करतोय. पनवेल महानगरपालिकेच्या सुंदर सुगंधी गटारामधून आम्ही गॅस जमा करतोय आणि तो गॅस एका भांड्यात घेऊन त्या भांड्यातून पाईप वाटे तो आम्ही या शेगडीला आणून जोडलेला आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला आश्चर्य वाटेल, मोदीजी जसं बोलले त्यातली एकही गोष्ट घडली नाही. याच्या पूर्वी पण घडली नव्हती, याच्या नंतर सुद्धा घडणार नाही. मोदीजींनी पुन्हा एकदा सिद्ध केलं की संपूर्ण जगामध्ये त्यांच्या एवढा फेकूचन कोण नाही. एवढं फेकतात की जमा करता करता या देशातले नागरिक आता थकून गेलेले आहेत. तरी मोदीजींवरती शेवटचा विश्वास म्हणून 2 तास गॅसच्या लाईनीत उभं राहण्यापेक्षा आम्ही ठरवलं की त्यांनी सांगितलेल्या प्रयोगाप्रमाणे गॅसची निर्मिती करायची आणि शेगडी पेटवायची. जेव्हा या गॅसला आम्ही नमो गॅस असं नाव दिलं, त्याचवेळी आम्हाला विश्वास होता कोणताही गॅस निर्माण होणार नाही. फक्त तोंडाचा गॅस सोडला जातो मोदीजींकडून, त्याच्या व्यतिरिक्त कोणताही गॅस या देशामध्ये कधी निर्माण झाला नाही, होणार पण नाही. मेक इन इंडिया हे फक्त लोकांना दाखवण्यासाठी होतं. हे अशा पद्धतीचं मेक इन इंडिया जर देशामध्ये मोदीजी चालवणार असतील तर पुढचे 10 वर्ष या देशामध्ये काही घडू शकत नाही. दोस्तों इस वीडियो के अंदर क्या बोला गया है, ये बंदा जो है शायद मराठी वगैरह में कुछ बोल रहा है. मुझे तो यही लग रहा है कि मराठी में बोल रहा है. आप लोग अगर समझ में आए दोस्तों तो मुझे कमेंट के अंदर बताइएगा कि इस बंदे ने कहा क्या है, और क्या वाकई में गटर से गैस निकल सकता है क्या. तो मोदी जी का जो है उन्होंने वो ऑडियो लगाया हुआ है, तो क्या है भाई